आज आपण सर्वजण अतिशय काल आपल्या सर्वांना दुपारी 1 वाजता सूचना केली, ती पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, की आज आपल्याला सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकर या सभागृहात आपल्याला सर्वांना एकत्र जमायचं आहे। सभागृह सुद्धा ज्या नावाचा आहे, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलं ते आपल्या सर्वांना कल्पना आहे। त्याचप्रमाणे देशासाठी भारतीय जनता पार्टीच्या तमाम सर्वांना या 35 दिवसामध्ये अतिशय मेहनत करणं आणि एनडीएचा उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने जिंकून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो संकल्प आपण इथून जाऊन करायचा आहे हे तुम्हाला या निमित्ताने सांगायचं। आपण सर्वजण इथे सभागृहामध्ये असणारा प्रत्येक जण हा एनडीएचा असणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार आहे आणि तो संकल्प करण्यासाठी तिथे आला आहे। आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील, परिवारातील प्रत्येक जण हा सुद्धा मतदान करणार आहे, यात काहीच शंका नाही। परंतु तुम्हाला आम्हाला सर्वांना नक्की काय करायचं आहे, तर या 35 दिवसामध्ये आपल्याला सर्वांना आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागांमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या परिचयाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि परिवारापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे आणि पोहोचून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी, मतदान करण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे। तो संकल्प तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आहे। आपण करणार आहात का? जरा जोरात सांगितलं पाहिजे। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला। एनडीएचा उमेदवार का जिंकला पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे मतदान जे आहे आपण प्रत्येकाला पटवून दिलं पाहिजे। भावनिक आव्हानं मी पुन्हा सांगतोय आणि पत्रकारांना सुद्धा विनंती करणार आहे की भावनिक आव्हानांना बळी पडता कामा नये। ही भूमिका जी आहे, ही भूमिका प्रत्येक सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे। मी भावनिक आव्हानं यासाठी सांगतोय की येणारा प्रत्येक नेता हा यानंतर जेव्हा प्रवास करेल त्यावेळेला दोनच गोष्टी करेल, भावनिक आव्हानच देईल। पण या सर्वांना मी पत्रकारांच्या माध्यमातून फक्त काही प्रश्न विचारू इच्छितो की यांनी सर्वांनी या कोकणासाठी नक्की काय केलं, या कोकणासाठी काय केलं याचं उत्तर आणि ज्या लोकसभांसाठी निवडणुका आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही नक्की काय निवडून दिलं, मतदारांना काय निवडून दिलं हे फक्त सांगण्यासाठी हे तुम्हाला हे प्रश्न विचारले पाहिजे।
मी मगाशी काही गोष्टींची चर्चा करत असताना काही विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नक्की काय आहे, त्यांच्याबद्दल आज संपूर्ण जग हा हेवा का करतोय, त्यांच्याबद्दल आकर्षण काय आहे, हे थोडंसं समजून घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. काय समजून सांगितलं पाहिजे तर एक राजकीय विश्लेषक म्हणून प्रशांत किशोर यांनी मध्यंतरी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं ते काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही, पण त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा का झाले पाहिजे. त्यांनी 3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की नरेंद्र मोदीजी हे 15 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ते 15 वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व ठिकाणी फिरले. त्याहून इकडे त्यांनी ते सांगितलं ते फिरत असताना त्यांनी देशामधील असणाऱ्या प्रत्येक त्या कानाकोपऱ्यामधील असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यांना स्वतःला त्यानंतरचा काळ 15 वर्ष ते जगामधील असणारी सर्वात मोठी राजकीय पार्टी, सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष, या पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी म्हणून त्यांनी त्यानंतरच्या काळामध्ये काम केलं. हे काम करत असताना एक परिवार म्हणून अनेक विविध व्यक्ती, वल्ली ज्याला म्हणतात, या सगळ्यांना एकत्र घेऊन संघटनेमध्ये कसं काम करावं याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आणि गेली 15-20 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना प्रशासकीय कामाचा असणारा जो दांडगा अनुभव आहे, ही जर पाहिली तर तुम्ही 40 वर्ष ज्या व्यक्तीला या देशाबद्दल, या देशातील असणाऱ्या सर्व विषयांबद्दल ज्याला कल्पना आहे असा व्यक्ती की जो एक सहजपणे नरेंद्र मोदीजी ही जी मॅजिक सुरू आहे, प्रत्येक राज्य, छोट्या ग्रामपंचायती, प्रत्येक जण, प्रत्येक निवडणुका का जिंकतोय, ही मोदी मॅजिक जी आहे ही अशीच नाही तर त्याचा असणारा प्रदीर्घ अनुभव आणि या अनुभवामुळे हे सातत्याने प्रत्येक विषयाला न्याय देण्याचं काम करतात. येणारे काही वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्यतिरिक्त कोणताच पर्याय नाही, हे प्रशांत किशोर म्हणताय. हे आपण लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे, हे लोकांना सांगितलं पाहिजे. पूर्वी वर्तमानपत्र, न्यूज चॅनल लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून ओळखले जात होते. माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनम्रपणे विनंती आहे, आपण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून काम करताय. मतदानाचा अधिकार योग्य व्यक्तीला दिला गेला पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहात. पूर्वी मला आठवतं की वर्तमानपत्रामध्ये
एक पद्धत होती. मला सुद्धा असं वाटायला लागलं की काही लोक भावनिक आव्हानावरती वर्षानुवर्ष राज्य करतात. नरेंद्र मोदींनी नक्की काय केलंय हे जर आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत जर पोहोचवलं तर जे नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे की या देशामध्ये 400 पार एनडीए झाले पाहिजे. हे होणं किती सोपं आहे याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. माझी विनंती आहे, मी 3-4 विषय फक्त मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मोदी मॅजिक म्हणून एक सत्र मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून करायचं ठरवलं आहे. मी माझ्या ट्विटरच्या माध्यमातून करायचं ठरवलं आहे. मी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून करायचं ठरवलं आहे. आपण सर्वांनी लोकांपर्यंत नेलं पाहिजे. काय परिस्थिती होती 2010 ते 2014चा अगोदरचा काळ आठवा. हे संपूर्ण कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र विजेचा तुटवडा होता. लोड शेडिंग होतं. या ग्रामीण भागामध्ये 12 तास लोड शेडिंग होतं. मोदी मॅजिक काय होती लोकांना पुन्हा एकदा आठवण करून द्या. पूर्वी अशी परिस्थिती होती की डेफिशियन्सी तुटवडा होता. विजेचा तुटवडा होता. एफिशियन्सी ज्याला म्हणतात, जेवढी मागणी तेवढा पुरवठा. हे नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं. त्यावेळेच्या काळामध्ये 52% फक्त वीज निर्मिती होत होती. विजेचं उत्पादन हे फक्त 52% व्हायचं. आणि म्हणून आपल्याला सर्वांना वीज पुरवठा हा मिळत नव्हता. नरेंद्र मोदीजींनी वन नेशन वन ग्रीड या माध्यमातून पॉलिसी तयार करायला सुरुवात केली. या पॉलिसीचा फायदा एवढा मोठ्या प्रमाणात झाला, मला सांगायला आनंद होतो. आज या देशामध्ये 85% उत्पादन विजेचं व्हायला सुरुवात झालाय. आणि म्हणून आपण लोड शेडिंग मुक्त आहोत. हा प्रश्न पत्रकार म्हणून, कोकणातील पत्रकार म्हणून येणाऱ्या त्या नेत्यांना, विरोधकांना तुम्ही विचारणार की नाही? आपण विचारला पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. रेल्वेचं जाळं पूर्ण देशभरामध्ये 40,000 किलोमीटरचं रेल्वेचं जाळं होतं. नरेंद्र मोदींचं सरकार यायच्या अगोदर काय बजेट होता कधी विचारलं पाहिजे. या बजेटमध्ये 10 कोटीपेक्षा जास्त वाढ करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं. तुम्हाला आम्हाला सर्वांना जलदगतीने जाणारी वंदे भारत तुम्ही आम्ही सर्वांना पाहतोय. छोट्या शहरामध्ये मेट्रोचं जाळं सुद्धा पाहतोय. गेली 75 वर्षामध्ये इलेक्ट्रिफिकेशन या सर्व गोष्टी ज्या आहेत हे करणं शक्य होतं. 75 वर्षामध्ये जवळ 17,000 किलोमीटर यांनी इलेक्ट्रिफिकेशन केलं. किती वर्षात? 75 वर्षात. फक्त 8 ते 9 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने 20,000 किलोमीटरचं इलेक्ट्रिफिकेशन केलं. हे लोकांना सांगितलं पाहिजे. लोकांना हे पटवून दिलं पाहिजे. लोकांना प्रत्येक विषय समजून सांगायची गरज आहे. तरुणांपर्यंत प्रत्येकापर्यंत विषय समजून सांगण्याची गरज आहे. अनेक विषय तुम्ही आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये डिजिटल इंडियाची घोषणा केली. डिजिटल इंडिया घोषणा फक्त नाही, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे. काँग्रेसचा काळ 20 कलमी कार्यक्रम,
भेदभाव, या सगळ्या गोष्टी हे सांगण्याचं फक्त काम करायचे. पण गरिबी हटली का? 2014च्या अगोदर दारिद्र्य रेषेखाली असणारी जी संख्या होती, त्यांचे आकडे जे आहेत, आकडे सांगतोय, दारिद्र्य रेषेखाली असणारी जी संख्या आहे ही त्यावेळेच्या काळामध्ये होती 30 कोटी. टोटल गरिबी असणारा माणूस दारिद्र्य रेषेखाली 30 कोटी लोक होती. या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींची धोरणं, नरेंद्र मोदीजींच्या योजना, किती योजना या देशामध्ये, केंद्र आणि राज्याच्या योजना किती योजना केल्या? तर 1800 पेक्षा जास्त योजना केल्या. अशा योजनांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली आणलं. ही मॅजिक आहे, नरेंद्र मोदीजींची मॅजिक आहे. सामान्य माणसाला काय हवंय, सामान्य माणसाला आवश्यक असणारे विषय हे लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाला भारदस्त कसं करायला हवं, या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे. आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र आणि राज्य दोघंही जण ज्या वेळेला हातात हात घालून डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं हित जपलं जातं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाचं सरकार, जनसामान्यांचं सरकार, आणि हे जनसामान्यांचं सरकार हे सातत्याने कशा पद्धतीने काम करतंय लक्षात घ्या. शेतकऱ्यांची असणारी एक विषय फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. धोरण काँग्रेसच्या काळामध्ये पॅरालिसिस, धोरणांसाठी पॅरालिसिस होता. धोरणांसाठी पॅरालिसिस असणारा काँग्रेसचं गव्हर्नमेंट, परंतु नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी एकच फक्त धोरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सामान्य माणसाला कसा फायदा होतो तो लक्षात घ्या. पेट्रोल जे आहे हे देशाबाहेरून आम्हाला आणावं लागतं, ते निर्यात करावं लागतं. हे निर्यातीमध्ये आपल्या देशाला परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरावं लागतं. हे सर्वच्या सर्व लक्षात येताना आदरणीय पंतप्रधानांनी असं ठरवलं की या देशामध्ये सामान्य शेतकऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे. ऊसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं, पण ऊसाच्या उत्पादनाच्या नंतर जे उत्पादन करतात त्या कारखानदारांना इथेनॉल प्रोडक्शन करण्याची परवानगी दिली गेली. प्रोडक्शन केलेलं इथेनॉल या देशामध्ये पेट्रोलमध्ये 10% हे मिक्स करण्याचं धोरण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, आणि त्यामुळे परकीय चलनामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जाण्याचं वाचलं, तर ते 40,000 कोटी रुपये या देशाचे वाचले. हे धोरण होतं नरेंद्र मोदी. फायदा कोणाला झाला तर तो कारखानदारांना तर झालाच, परंतु जे किसान सन्मान योजना सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या सर्व भागांमध्ये किसानांना प्रत्येकाच्या अकाउंटवरती जे 6,000 रुपये वर्षाला यायला सुरुवात झाली, हे 40,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून झालंय. हे आपण लोकांना सांगितलं. सामान्य लोकांना यांनी जे सांगतायत हे भावनिक आव्हान जे करतायत, या भावनिक आव्हानाच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये, शहरामध्ये हे हजारो लाभार्थी, कोटी लाभार्थी, हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या केंद्र आणि शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या अजितदादा आणि ही सर्व मंडळी तुमच्या सर्वांच्या लक्षात येत आहे की या पॉलिसीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत शासन आपल्या दारी
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये असणारं सरकार पारदर्शकपणे सर्वसामान्य माणसांसाठी काम करत आहे, गरिबांसाठी, मध्यमवर्गीय माणसांसाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहे। तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे की या सर्व गोष्टी की ज्या रोज तुम्हाला लक्षात असणाऱ्या काही गोष्टी आहेत, आपल्या हातामध्ये असणारा मोबाईल आहे, हा मोबाईल रोज आम्हाला इन्फॉर्मेशन देत असतो, त्याचा आम्ही वापर करतो, परंतु त्याला रोज सकाळी आम्हाला चार्ज करावं लागतं, नाहीतर तो हातात असलेला मोबाईल आमच्या काही कामाचा नसतो। हा हातातला मोबाईल त्याचा चार्ज करावा लागतो। तसंच तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या मतदाराला नरेंद्र मोदीजींची ही जी मॅजिक आहे, ही मॅजिक आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। मी कळकळीची आपणा सर्वांना विनंती करतोय की हा मतदारसंघ हिंदुत्व विचाराला मानणारा मतदार आहे, विकासाला मानणारा मतदार आहे। या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की इथलं रेल्वे स्टेशन, सर्वच्या सर्व कोकण रेल्वेची रेल्वे स्टेशन आम्ही सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एका एअरपोर्ट सारखं लूक या सर्व रेल्वे स्टेशनला झाला पाहिजे, म्हणून 106 कोटी रुपये निधी आपण या सर्व बाबतीत दिला आहे। हे चित्र बदलणारं चित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। इथे असणारा प्रत्येक रस्ता, इथे असणारा ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ज्याला जवळजवळ 5,500-6 हजार कोटी रुपये काय असतात, कधीतरी विचारा समोर त्यांना, कधीतरी विचारा एखाद्या ग्रामीण भागामधला रस्ता हा त्यांना करता आला का? कुणीतरी या सगळ्या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे, कुणीतरी या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे। फक्त 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या सिंधुदुर्ग रत्नागिरीला 5,500 कोटी रुपये हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दिले। रस्त्यांची कामं चालली आहेत, प्रत्येक पर्यटन स्थळ हे डेव्हलप झालं पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहे। या सर्व गोष्टी इथे असणारी शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात असेल किंवा रत्नागिरीत असेल, याला गती देण्याचं काम कोणी केलंय याची सुद्धा कुठेतरी विचाराला ही तुम्ही आम्ही सर्वांनी करायला। माझी तरी विनंती आहे, पत्रकार बांधवांना चौथा स्तंभ म्हणून विनंती आहे, हो कसले यांना सगळ्यांच्या सभा अटेंड करता, कधीतरी विकासाच्या बाजूने विकासाच्या असणाऱ्या दिशा या सातत्याने कोणत्या दिशेला आहे, हे वारं विकासाच्या दिशेने कसं नेलं पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने कसं नेलं पाहिजे, यासाठी जर प्रयत्न केला तर पुढची पिढी जी आहे, तुमची आमची सर्वांची पुढची पिढी जी आहे ते सुखाने जीवन जगणं हे अत्यंत जे गरजेचं आहे। ते जीवन जगण्यासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, हे तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांना पटवून सांगा आणि ते पटवाल याची मला पूर्ण खात्री आहे। पटवाल की नाही? बरोबरी जाल का? पुन्हा एकदा घोषणा देऊन सांगा, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।